नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर याच्या पेपर 1मधील आज आपण काही मोस्ट एक्सपेक्टेड किंवा हाय यील्डिंग टॉपिक्सवरती MCQs बघणार आहे, जे तुम्हाला पेपरमध्ये किंवा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मी सर्व टॉपिक्स सिलेबस कॉपीनुसार जे तुम्हाला MCQसाठी टॉपिक्स दिलेले आहेत ते सर्व टॉपिक्स कवर करून हे काही MCQ काढलेले आहेत, जे तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामसाठी ते फायदेशीर ठरतील. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट संपूर्ण पाहावा आहे का. आज आपण रचना शरीर पेपर 1मधील काही सुरुवातीचे जे टॉपिक्स आहेत 5 ते 6 टॉपिक्स त्याच्यावरचे MCQs पाहणार आहे. हा आपला पार्ट 1चा व्हिडिओ असणार आहे आणि येणाऱ्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले रचना शरीरचे पेपर 1चे MCQs पाहणार आहे. तर हे MCQ जर तुम्ही प्रॅक्टिस केले तर नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे, कारण हे हाय यील्डिंग टॉपिक्स आणि खूप मोस्ट एक्सपेक्टेड MCQs आहेत. तर असेच जर तुम्हाला इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा, तरच आपण त्यावर व्हिडिओ बनवू. तर सुरुवात करूयात रचना शरीरचे पेपर 1चे MCQs. त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आहे तो म्हणजे शरीर उपक्रमणीय शारीर. त्यामध्ये बऱ्यापैकी रचना शरीरच्या पेपरमध्ये तुम्हाला सर्व जे 1 लाइनिंगचे श्लोक आहेत ते पाठ करायचे आहेत, कारण ते सुद्धा तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतात. तर तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठानभूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम संयोगवाही चरक शारीरमधला श्लोक आहे. त्यानंतर शुक्र शोणित गर्भशयस्थ आत्मप्रकृती विकार समूर्चितम गर्भ इति उच्यते, गर्भाची व्याख्या शुश्रूत शरीर. त्यानंतर दोष धातू मल मूल ही शरीरम, 3 दोष असतात, 7 धातू आणि 3 मल. त्यानंतर शरीराचे पर्याय तुम्हाला माहिती पाहिजे, देह, काया, वपू, गात्र, बोधी, वर्ष्म आणि कलेवर. कोणताही तुम्हाला येऊ शकतं की खालीलपैकी कोणता पर्याय आहे कोणता नाही, असे पण प्रश्न येऊ शकतात. शरीरम अधिकृत्यम कृतम तंत्र शारीरा, शारीरची व्याख्या आहे, अरुण दत्तांनी सांगितलेली आहे. त्यानंतर तच्च षडंग शाखा चतस्रो मध्यम पंचम षष्टम शिरम इति, म्हणजे शरीराचे 6 विभाग केलेले आहेत, त्यामध्ये 4 शाखा, मध्य आणि 6वा शिर असे त्याचं विभागणी केलेली आहे. त्यानंतर प्रत्यंग, प्रत्यंगांमध्ये बाह्य प्रत्यंग आणि अभ्यंतर प्रत्यंग. बाह्य प्रत्यंगांमध्ये 9 + 28 + 20 असे सांगितलेले आहेत. त्या 9मध्ये कोण येतं, मस्तक, उदर, पृष्ठ, नाभी, ललाट, नासा, चिबूक, बस्ती, ग्रीवा. त्यानंतर 28मध्ये ते जे 2 ऑर्गन आहेत बॉडीमध्ये ते येतात. आणि 10 अंगुली, हाताचे 10 आणि पायाचे 10 असे 20 अंगुली सांगितलेत. त्यानंतर बहिर्मुख स्त्रोतस पुरुषांमध्ये 9 सांगितलेत आणि स्त्रियांमध्ये 12 सांगितलेत. तर अशा प्रकारचे जे न्यूमरिकल आहेत स्पेसिफिक ते विचारतात पेपरमध्ये. त्यानंतर कोष्टांगांची संख्या 15 सांगितलेली आहे. चरकांनी 56 प्रत्यंग सांगितलेले आहेत. त्यानंतर मृत शरीराचे नियम कोणते, किती आहेत आणि कोणते आहेत, तर 5 नियम आहेत. समस्त गात्रम, अविशोपहतम, त्यानंतर अदीर्घ व्याधी पीडित, अवशशतिकम आणि निसृष्ट आंत्र पुरुष. हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की खालीलपैकी आहे, खालीलपैकी नाही. त्यानंतर षडधातुआत्मक पुरुष, त्यालाच आपण कर्मपुरुष किंवा चिकित्सा अधिकृत पुरुष असं म्हणतो. पंचमहाभूत शरीर समवाय पुरुष. त्यानंतर खाद्य चेतना षष्टा धात्व पुरुष संज्ञका. नेक्स्ट आहे धातुभेदाने पुरुष संघटन. आता ह्यापैकी तुम्हाला कोणता पण प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात, जसं की एक धातुआत्मक पुरुष डॅश, तर मग आत्मा. त्यानंतर द्विधातुआत्मकमध्ये अग्नि, सोम किंवा क्षेत्रज्ञ. त्रिधातुआत्मकमध्ये सत्व, आत्मा, शरीर. पंचधातुआत्मकमध्ये पंचमहाभूत. षडधातुआत्मकमध्ये पंचमहाभूत आणि आत्मा. सप्तधातुआत्मकमध्ये 7 धातू. त्यानंतर द्वादश धातुआत्मकमध्ये आत्मा, मन, 5 इंद्रिय आणि त्याचे 5 अर्थ. त्यानंतर त्रयोदश धातुआत्मकमध्ये 3 दोष, 7 धातू, 3 मल. सप्तोदश धातुआत्मकमध्ये 5 महाभूत, 5 ज्ञानेंद्रिय. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय, आत्मा आणि मन. चतुर्विंशती तत्वात्मकमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 अर्थ, 5 कर्मेंद्रिय, 8 प्रकृती आणि मन. पंचविंशती पुरुषमध्ये म्हणजे 25, 5 ज्ञानेंद्रिय, 5 अर्थ, 5 कर्मेंद्रिय, 8 प्रकृती, मन आणि पुरुष. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसं झालं 3 गुण कोणते आहेत, तर सत्व, रज, तम. 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत, कर्ण, नासा, चक्षु, जिव्हा, त्वक. 5 कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ. 5 महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. 3 दोष वात, पित्त, कफ. त्यानंतर 8 प्रकृती अव्यक्त, महत, अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 3 मल कोणते आहेत, मल, मूत्र आणि स्वेद. त्यानंतर नेक्स्ट फादर ऑफ सर्जरी कोणाला मानलं जातं, शल्यतंत्राचे जनक शुश्रुत. त्यानंतर शरीर म्हणजेच बॉडी, शारीर म्हणजे बॉडीचा स्टडी करणे, शरीरी म्हणजे आत्मा. 7 त्वचा माहिती पाहिजेत, अवभासीन, लोहिता, श्वेता, तांबरा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधारा. आणि 7 कला. त्यानंतर परिभाषा शरीरमधून तुम्हाला MCQ काय विचारू शकतात, तर त्यांची संख्या विचारू शकतात आणि एखाद दुसरं म्हणजे त्यामध्ये कोणते कोणते ऑर्गन येतात किंवा काय कंटेंट येतं ते सुद्धा विचारू शकतात. शक्यतो करून तुम्हाला संख्याच न्यूमरिकलच विचारले जातील. तर खुर्च्या म्हणजे ब्रश लाईक स्ट्रक्चर असतात कुंचला. ते शरीरामध्ये 6 असतात, तर ते कुठे कुठे असतात ते तुम्ही इथे बघून घ्या. त्यानंतर कंडरा 16 असतात, जाल 16 असतात. त्यानंतर अस्थिसंघात 14, सीमंत 14, सेवन्नी 7, मांसरज्जू 4, स्नायू 900. त्यानंतर स्नायूंची विभागणी कशी केलेली आहे, 4 शाखांमध्ये
600, मध्य शारीरमध्ये 230 आणि शीर आणि ग्रीवामध्ये 70 असे करून 900 स्नायू वर्णन केलेले आहेत. त्यानंतर स्नायूचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. प्रतानवती, त्यानंतर वृत्त, पृथू आणि सुशीर. प्रतानवती हे संधीच्या ठिकाणी असतात, लांब चापट असतात. वृत्त हे पृष्ठवंश दोन्ही बाजूस असतात, गोलाकार. पृथू म्हणजे जाड, पृष्ठ शिराच्या ठिकाणी असतात. आणि सुशीर आमाशय आणि पक्वाशयाच्या ठिकाणी असतात. स्नायूचं कार्य काय तर सर्व संधींना बांधून ठेवणे. त्यानंतर नेक्स्ट गर्भपोषण. गर्भपोषण कशा पद्धतीने होतं तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महिन्यामध्ये उपस्नेहन न्यायाने होतं. 3ऱ्या ते 9व्या महिन्यामध्ये केदारकुल्य न्यायाने होतं. तर अशा सुद्धा तुम्हाला MCQ विचारू शकतात. त्यानंतर प्लासेंटल आपरा म्हणतात, अंबिलिकल कॉर्डला गर्भनाभी नाडी म्हणतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर नेक्स्ट आता गर्भशारीरमधले MCQज. त्यामध्ये शुक्रशोणित गर्भाशय असतं, आत्मप्रकृती विकार समूर्चितम डॅश इति उच्यते गर्भ. सुश्रुत शारीरचा श्लोक आहे. कधी कधी आचार्यांचा सुद्धा विचारू शकतात. शुक्रशोणित जीवसंयोगी थू खलू कुक्षिगते गर्भसंज्ञा चरक शारीर. शुक्राचे पर्याय तेज, रेत, बीज आणि वीर्य. शुक्रम सौम्यम, त्याचं स्वरूप कसं आहे सौम्यम. त्यानंतर स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधिच्यम शुक्रमिच्चिते केचेतू तैलशोद्र निबम तथा. शुक्रधरा कला ही 7व्या क्रमांकाची कला आहे. त्यानंतर आर्तवाचे पर्याय रज, शोणितम, स्त्री शुक्र, रसजम. त्यानंतर आर्तव आग्नेयम, त्याचं स्वरूप आहे शशास्त्रू प्रतिमम यतु यद्वा लाक्षरसोपम तदार्तव प्रशंसती यद्वांसो न विरंजयत. त्यानंतर स्त्रीबीज अंतपुष्प त्याला म्हणतात. त्यानंतर तेच ओम असतं. गर्भधारणाचं योग्य वय पुरुषांमध्ये 25 वर्ष आणि स्त्रियांमध्ये 18 वर्ष असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गर्भधारणेसाठी योग्य काल कोणता सांगितला आहे ऋतुकाल. त्यानंतर पुंसवनविधीमध्ये कोणते कोणते द्रव्य वापरतात तर लक्ष्मणा, वटांकुर, सहदेवा आणि विश्वदेवा. सद्यगृहीत गर्भलक्षणे श्रम, ग्लानी, पिपासा, सक्ती, सदन, शुक्रशोणित स्त्राव बंद होतो. गर्भाचे रूपांतर शरीरात होण्यासाठी डॅशची गरज असते पंचमहाभूतांची. त्यानंतर हे जे 5 श्लोक आहेत पंचमहाभूतांचे ते लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट डॅश येऊ शकते, जसं की वायू डॅश. मग ऑप्शन असतील विभजयती, पचती, सहती, क्लेदयंती. मग तुम्हाला वायू विभजयती माहिती पाहिजे. त्यानंतर तेज एन पचती, पृथ्वी सहंती, आकाशम विवर्धयती, आप क्लेदयंती. नेक्स्ट तत्र शुक्र बाहुल्यात पुमान, अर्थव बाहुल्यात स्त्री, साम्याद उद्भयो अनुपुसकम इति. ऋतुमती स्त्रीशी समदिवशी समागम केल्यास पुत्र उत्पत्ती होते आणि दिवशी समागम केल्यास कन्या उत्पत्ती होते. हे एक लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे दौरुदिनी म्हणजे 4था मास लक्षात ठेवा. त्यानंतर खेटभूत गर्भ कधी असतो प्रथम मासमध्ये. त्यानंतर जर गर्भ पिंडासारखा असेल तर पुरुष उत्पन्न होतो, पेशीसारखा लांबट असेल तर स्त्री गर्भ आणि अर्बुदाप्रमाणे असेल तर नपुसक गर्भ. त्यानंतर षष्ठे बुद्धी, गर्भोत्पादक भाव किंवा सामग्री कोणत्या आहेत किती आहेत 4 आहेत आणि कोणत्या आहेत ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. गर्भाशयाची आकृती कशी आहे तर रोहित मत्स्य आकृती आहे. गर्भकर किती भाव सांगितलेत षडभाव. आणि जे अवयव उत्पत्ती सांगितले की कोणत्या अवयवापासून काय उत्पन्न झाले किंवा कशापासून काय उत्पन्न झाले ते एकदा तुम्ही बुकमध्ये बघून घ्या, त्याचा क्रम एकदा बघून घ्या. नेक्स्ट आता एम्ब्रिओलॉजीवरती काही प्रश्न आहेत. त्यामध्ये फर्टिलायझेशन ऑकर्स इन द एम्प्युला, युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम फॉर्म्स झायगोट, सेकंडरी oocyte completes meiosis II ॲट द फर्टिलायझेशन, सिक्रेटरी फेज ऑफ द युटरस कुठे होते फर्टिलायझेशनमध्ये. क्लिवेज म्हणजे काय तर सेल डिव्हिजन विदाउट ग्रोथ. सॉलिड बॉल ऑफ सेल्स आफ्टर द क्लिवेज इज कॉल्ड एज मोरुला. ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी त्याला आपण ब्लास्टोसील असं म्हणतो. आउटर सेल मास ऑफ ब्लास्टोसिस्ट फॉर्म्स द ट्रोफोब्लास्ट. इम्प्लांटेशनची साईट युजली कोणती असते फंडस. नर्वस सिस्टम डेव्हलप्स फ्रॉम द एक्टोडम, मसल डेव्हलप्स फ्रॉम द मिझोडम आणि GIT डेव्हलप फ्रॉम द एंडोडम. त्यानंतर प्रिमिटिव्ह स्ट्रेक अपियर्स इन द वीक 3. प्लासेंटा फॉर्म्ड बाय द ट्रोफोब्लास्ट प्लस एंडोमेट्रियम. अम्बिलिकल कॉर्ड कंटेन्स 2 आर्टरी 1 वेन. त्यानंतर अम्निओटिक फ्लुइड प्रोटेक्ट्स फ्रॉम द शॉक. नेक्स्ट आहे कोरियन डेव्हलपमेंट फ्रॉम द ट्रोफोब्लास्ट. फोरामेन ओव्हेले कुठं असतं तर राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियमच्या मध्ये. डक्टस आर्टरियोसस कनेक्ट पल्मोनरी आर्टरी टू द आवर्टा. डक्टस वेनोसस अम्बिलिकल वेन टू द इन्फिरियर वेना कावा. त्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस कधीपासून चालू होतं तर 3 ते 8व्या वीकपासून आणि एम्ब्रिओ बिकम्स फिटस आफ्टर 8 वीक. हार्टबीट 5th वीकपासून. त्यानंतर अस्थिवरती काही प्रश्न आहेत. त्यामध्ये अस्थिची उत्पत्ती ही मेदपासून होते. अस्थि पितृज भाव आहे. अस्थिमध्ये पृथ्वी महाभूत आणि वातदोषाचं आधिक्य असतं. अस्थिचा मल, नख आणि केश. अस्थिधातुसार मज्जा, मूलस्थान मेद आणि जगन. अस्थिचे प्रकार किती सांगितलेत 5. सुश्रुतांनी वेगळा कोणता सांगितला आहे अन्वअस्थी. त्यानंतर अस्थिंची संख्या चरकांनुसार 360, सुश्रुतांनुसार 300 आणि मॉडर्ननुसार 206. त्यानंतर काही प्रमाण सांगितलेले आहेत. मज्जाचं 1 अंजली, मेदाचं 2 अंजली आणि वसाचं 3 अंजली. तर असे जे प्रश्न असतात ते MCQसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते जास्त करून विचारले जातात. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ रचना शारीर पेपर 1चे काही इम्पॉर्टंट किंवा मोस्ट एक्सपेक्टेड किंवा हाय इल्डिंग टॉपिक्सवरती MCQs. हे जरी तुम्ही केले तरी नक्कीच तुम्हाला ह्याचा एक्झाममध्ये फायदा होणार आहे. तर आज आपण 10 ते 12 मार्कांचे MCQs पाहिले आहेत पेपर 1 मधील.
हा आपला पार्ट 1चा व्हिडिओ होता. राहिलेले 10 MCQs आपण पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ते सुद्धा अशाच प्रकारे असतील, हाय यील्डिंग टॉपिक्सवरती असतील आणि नक्कीच त्याचासुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये पार्ट 2 असं कमेंट करा. त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच मग चॅनलवर अपलोड होईल. तुम्ही जर BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ किंवा इतर गोष्टी जर चॅनलवर बघितल्या नसतील तर त्यासुद्धा अवेलेबल आहेत. तसंच आपली UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले जे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते देखील पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा पासिंगसाठी म्हणा किंवा स्कोरिंगसाठी नक्कीच फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये किंवा क्लासमेट्समध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.